नमस्कार, मी असलम मुलं. आपण पाहताय कराड वार्ता. सध्या कृष्णा आणि कोयना नदीची जी पात्र आहे ती विशाल पात्र आपण पाहताय. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस अद्याप सुरू आहे. धरणात 90 TMC पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे कोयना सिंचन विभागाच्या वतीने धरणाचे 6 वक्र जे दरवाजे आहेत ते सध्या 6 फुटाने उचललेले आहेत आणि 33,826 क्युसेस पाण्याचा विसर्ग जो आहे तो कोयना नदी पात्रात करण्यात येतोय. त्यामुळे आपण हे दृश्य पाहत आहे की कराड जवळून वाहणारी ही कृष्णा नदी आहे. कृष्णा आणि कोयनेचा संगम असलेला हा प्रीती संगम आहे आणि या ठिकाणचे आपण सध्या दृश्य पाहत आहे. सध्या नदीचं पात्र जे आहे ते झपाट्याने वाढते. प्रशासन देखील अलर्ट झालं आपण पाहता. या ठिकाणी होमगार्ड असतील किंवा नगरपालिकेचे कर्मचारी असतील त्यांना देखील कराडच्या प्रीती संगमावर तैनात करण्यात आले, जेणेकरून जे नदीच्या पात्राचं पाणी वाढतंय त्याच्यामध्ये कोणी उतरू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. दुसरीकडे कृष्णाबाईच्या मंदिर आहे, या मंदिराच्या पायऱ्यांना देखील पाणी लागल्याचं आपण सध्या दृश्य पाहत आहे. जर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस जर सातत्याने जर पडत राहिला तर नक्कीच ही कृष्णा आणि कोयना नदीची जी 2 पात्र आहेत ती आपली धोक्याची पातळी ओलांडू शकतात. एकंदरीत शहरवासियांनी सुद्धा कराड शहरातील या प्रीती संगमावर ही दृश्य पाहण्यासाठी सध्या गर्दी केली. आपल्या कॅमेऱ्यातून ते विशाल नदीची जी पात्र आहेत त्याचे चित्रीकरण देखील करीत आहेत. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी. नमस्कार.